मिळते. आजचा दिवस जर आपण पाहिला तर सकाळची सत्र सकाळचा दिवस 10:30चा रिपोर्टिंग टाइम आणि 11 वाजता मॅचला मात्र सुरुवात होते. कौतुक आहे दोन्ही संघांचं, प्रत्येक खेळाडूंचं. पहिली ओव्हर पॉवर प्ले चॉईस केला जातोय. एक मुंबई अंडरआर्म क्रिकेटचा सध्याचा चर्चेतील बॅटर बल्ली का बल्ला अधिरा सत्यविनायक कामोटे संघासाठी आज मात्र एक संघनायक, एक संघाचा महत्वाचा घटक आणि सलामीचा बॅटर म्हणून जोडला जातोय. नॉन सेकंड निखिल पाटील, तर गोलंदाज आहेत विकास, ज्याने पहिली मॅच एक बॉलची डिफेन्स केली. विकासला आपण पाहतोय. पहिलाच बॉल जबरदस्त ड्राईव्ह केलाय कव्हर्सला. प्लेयर आहेत तिकडे. सर्कल भेदून बॉलला मात्र कुठेतरी पास करायचंय. चौकार आखायचे आहेत. महत्वाची मॅच आहे. क्वालिफाय व्हायचंय. आजचा दिवस महत्वाचा आहे. अंतिम दिवस आहे. इथपर्यंत आलेला प्रवास पुन्हा मागे परतीचा प्रवास न व्हावा हीच प्रत्येकाची मात्र आज धडपड असणार आहे. कोणता संघ मात्र इथून पुढे आणखी प्रवास आणि इथून पाठीमागचा प्रवास कुणाच्या वाट्याला येणार. जो इथे कष्ट करेल, संघर्ष करेल, विजय मात्र त्यालाच मिळेल. ज्यावेळेला फटका जर आपण पाहिला तर अगदीच जबरदस्त ड्राईव्ह केलाय. बाउंड्रीला मात्र बॉल जातोय. 4 रन येत आहेत. बल्ली का बल्ला ऑन फायर. बल्ली मात्र इथे मात्र आता पहिल्याच मॅच दरम्यान आक्रमक पाहायला मिळतोय. पुन्हा पुन्हा चान्स खेळत होता. बल्ली स्टेप आउट झाला. गोलंदाज मात्र विकास कुठेतरी बॉलला सावरलाय, थांबवलंय. एखादा चौकार आलाय पण तदनंतरचे अन्य मात्र बॉल कुठेतरी चांगल्या प्रकारे पिचिंग करावी लागणार आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी कौतुक आहे. पहिल्या दिवसाचं कौतुक आहे. बॉलरचं कौतुक आहे. फिल्डरचं, तुमच्या संपूर्ण टीम एफर्टचं. विजय मिळवला कारण एक्स्ट्रा आणि फिल्डिंग मधला तुमचं असलेलं योगदान पाहता विजयाला कुठेतरी तुम्ही हात घातलाय, गवसणी घातली. पुन्हा आज तो नवा दिवस तुमच्यासाठी दिलाय. पण आज काय करताय. इथे मात्र पुन्हा टॅप करायचा प्रयत्न. बल्लीला थांबवलं जात आहे. एक चौकार आलाय पण बल्लीला लॉक केलाय. एक चौकार आलाय पण तसं पाहता अजूनही काही धावसंख्येला मात्र विस्तारित करता आलं नाहीये. लॉक केलाय बल्लीला. चान्स घेतील पुन्हा एकदा. आणि यस, चालाकीचा हुशारीचा स्ट्रोक. बल्लीने ड्राईव्ह केले होते पण इथे मात्र हुशारी बाणा त्याला कुठेतरी विचारात घ्यावा लागलाय. सेफ ड्राईव्ह, चौकार, 4 रन. ते बाउंड्रीच्या प्लेयरने थोडे मागे या, आणखी थोडं मागे या. क्या बात आहे. 2 चौकार आलेत. इथे पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बल्लीच्या बॅट मधून. आणखी एक जबरदस्त. विकासला सामोरं जावं लागतंय. आणखी एका चौकाराला. काय ड्राईव्ह पाहायला मिळतं. स्ट्रेट ड्राईव्ह, नो चान्स, लाजवाब, करारा. बल्लीची बॅटिंग जर आपण पाहिलीत ना तर आपल्या भारतीय संघाचा सेहवागची आठवण करून देतो. म्हणजे पहिल्याच बॉल पासून तुम्ही सुरुवात करतो ना चौकाराची, सिंगल त्याच्याकडे नसतोच. चौकार आणि चौकार हा हेतू घेऊन सेहवागने ज्या प्रकारे बॅटिंग करत आला ना त्याच्या कारकिर्दीमध्ये, तोच विचारधारा घेऊन बल्ली कुठेतरी आपल्याला पाहायला मिळालाय. एक षटक समाप्ती. रन झालेत 12. 3ही चौकार बल्लीच्या नावेत. 12 रन. महत्वाची मॅच आहे. महत्वाचा दिवस आहे. अंतिम दिवस आहे. यंदाचा पर्व 43वा आहे. यंदाच्या पर्वात कुठेतरी प्रत्येक संघाला वाटचाल आहे की आमच्या संघाची वाटचाल यशस्वी व्हावी. प्रयत्न करतायत, कष्ट आहेत वाट्याला, संघर्ष आहे वाट्याला, पण तुमचा प्रामाणिकपणा देखील इथे महत्वाचा आहे. तुमची खेळाडू वृत्ती देखील इथे महत्वाची आहे. संपूर्ण महाराष्ट्र क्रिकेट हे पर्व पाहतोय, ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. या क्रीडा स्पर्धेनंतर आपला असलेला परफॉर्मन्स विचारात घेता दिवसागणित आपले देखील फॅन फॉलोवर आपले आदर्श घेऊन वाढत जाणार आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्या चाहत्यांना देखील कुठेतरी इथे आपला प्रामाणिकपणा, खेळाडू वृत्ती दाखवण्याचा खेळ खेळायचा आहे. कारण अतिशय रंगतदार, शिस्तबद्ध अशी असलेली क्रीडा स्पर्धा सर्वांचं लक्ष वेधून घेते.
निखिल पाटील स्ट्राईकला. चला नेक्स्ट मॅच उपस्थित राहायचंय. ओहो जबरदस्त, क्या बात आहे. व्हाईट बॉल आलाय, बट कुठेतरी चान्स घेण्याचा विचार होता. थोडासा बॅटर आणखी जर स्टेप आउट झाला असता तर मी आला असता. जय भैरी रत्नागिरी आणि रॉयल चेंबूर आपण कॉन्टॅक्ट करायचंय. स्वीप करण्याचा प्रयत्न, येते डॉट बॉल. 5 षटकांचे सामने, 2 त्यातील महत्वाच्या निर्णायक ओव्हर. इथे मात्र काय घडतंय, निखिल पाटील लॉक झालाय, पूर्णतः थांबवून ठेवलाय. नॉस्ट्रायगिनचा बॅटर बल्ली 3 चौकाराचा हुकमी एक्का चालू मॅच दरम्यानचा पाहायला मिळतोय. त्या बॅटरला स्ट्राईक अपेक्षित आहे, पाहतोय तो देखील वाट बघतोय कधी माझ्याकडे स्ट्राईक येईल, पण अजूनही ते चित्र मात्र कुठेतरी स्पष्ट होताना पाहायला मिळत नाहीये. गोलंदाजाचं कौतुक आहे, थांबवलंय नॉस्ट्राईक एंडलाच बल्लीला. बॅकफुटला पंच केलाय. इथे तुम्हाला टॅप खेळावे लागतील, इथे तुम्हाला चांगले ड्राईव्ह करावे लागतील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सेफ ड्राईव्ह करावे लागतील, स्विच हिट करावे लागेल, रिव्हर्स स्वीप खेळावे लागतील. अगदी महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण क्रीडा स्पर्धा आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती, अंडरआर्म क्रिकेटचं असलेलं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण ही क्रीडा स्पर्धा आहे. इथल्या नियमांना अनुसरून तुम्हाला या खेळपटलावरती तुमचा अनुभव घेऊन ही क्रीडा स्पर्धा खेळावी लागते. नवीन खेळाडू कधी ज्यावेळेस येतात त्यावेळेस थोडंसं काहीसं माइंड थोडंसं त्यांचं डिस्टर्ब होतं कधी कधी खेळताना, पण इथे मात्र खेळत असताना एक वेगळा आनंद मिळतो. बॅकफुटला पुन्हा एकदा पंच केलाय, सिंगल रन. जय भैरी रत्नागिरी आणि रॉयल चेंबूर प्लीज आपण कॉन्टॅक्ट करायचे. आज पहिली मॅच आपण पाहिली, ओमकार मालाड संघाने जागा निर्माण केली सेमीफायनलच्या लढतीमध्ये. यावेळेला जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. आज पुन्हा एकदा आमचे पद्मनाभ प्रभू सर मुख्य पंच म्हणून कामगिरी करतायत. त्याबरोबर जर आपण पाहिलं तर सुनील जाधव सर आणि एका बाजूला बाबू मोरे पंच म्हणून कामगिरी करतायत. स्वागत आहे आपलं देखील. त्याचबरोबर गुणलेखन कक्षामध्ये आमच्या सोबत आज सचिनजी पुन्हा एकदा जॉईन झालेत. दुपारच्या सत्रात योगेशजी असतील, मगाची मॅच जर आपण पाहिली तर आमच्या सोबत होते शैलेशजी. म्हणजे प्रत्येकाने आपापली भूमिका, अर्थातच या क्रीडा स्पर्धेचे आयोजक सर्वेसर्वा आपले सन्माननीय सिद्धेश दादा सिद्धेश नाईक सर यांच्या माध्यमातून गेली अखंड वर्षाची परंपरा घेऊन हे मंडळ श्री सिद्धी सेवा मंडळ प्रत्येक वर्षाला आमंत्रण देत आहे. नवनवीन संघांना, नवनवीन खेळाडूंना खेळण्याचा चान्स मिळतोय. तुमचं आमंत्रण दिलं जातं मंडळाच्या माध्यमातून. आमंत्रण स्वीकारून प्रत्येक वर्षाला नवीन खेळाडू इथे उदयास येताना पाहायला मिळतात. महाराष्ट्र मुंबई संपूर्ण वेधून घेणारी ही क्रीडा स्पर्धा आहे. लक्ष वेधलंय, इथून प्रत्येक खेळाडू मात्र चर्चेत येतो आणि घडतो. यावेळेला जर आपण पाहिलात तर हलकासा तिथे मात्र लेटकट केलाय, सिंगल रन. पहिला दिवस जबरदस्त, दुसरा दिवस जबरदस्त आणि अंतिम दिवस त्याहून सुपर डुपर असणार आहे. कारण जशी जशी एक एक मॅचचा प्रवास पुढे जाईल, क्रीडांगण इथे मात्र प्रेक्षकांनी भरून निघणार आहे. रविवार आहे, सकाळ, रविवारची सुट्टीचा दिवस आहे. क्रिकेटसाठी हा दिवस आपण नक्कीच राखीव ठेवलाय. बॅकफुटला पंच केलाय आणि जर आपण पाहिलं तर रन जाऊन पोहोचलेत. अठरा रन झालेत. 6 रन येऊन 6 रन खर्च केलेत. जय भैरी रत्नागिरी आणि 18-18 रॉयल चेंबूर आपण कॉन्टॅक्ट करा. तीन चौकार, आकाश, गुराव, बल्ली, बल्ली का बल्ला. कोणतंही क्रीडांगण, कोणतीही क्रीडा स्पर्धा बल्ली चर्चेत राहतो. बल्लीचा परफॉर्मन्स पाहण्यासारखा असतो.
इनिंग मध्ये आपण उपस्थित राहायचे टॉस केलं जाणार आहे. प्लीज दोन्ही संघांना रिक्वेस्ट असेल, जय भैरी रत्नागिरी आणि रॉयल चेंबूर आपल्या दोन्ही संघांच्या कॅप्टनना रिक्वेस्ट आहे, जर एखादा प्रतिनिधी आला असेल तर आपण कॉन्टॅक्ट करायचं अगोदरच. नितीन गोलंदाज, थोडीशी 6 धावांची अधिकता आहे बल्लीने दिलेल्या चौकारांमुळे, ती पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरला चान्स घेतला होता पण कमबॅक करावा लागेल. नितीन एक्स्ट्रा रन देतोय. नितीनला जाणीव आहे बल्ली सारखा बॅटर आहे समोर, त्याच्या बॅटच्या रडार मध्ये बॉल सापडू नये. कुठेतरी थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न, बराच लांब गेलाय. यावेळेला टॅप करण्याचा प्रयत्न, मयूर लोखंडे आहेत. सिंगल रन. एक जवळपास 30 बॉल 32 33 35 ही धावसंख्या होऊ शकते सध्या, जर आपण चालू मॅच दरम्यानचा जो स्कोर पाहतोय, ग्राफ पाहतोय. पण त्यात आणखीच जर भर होईल ती पॉवर प्लेच्या एका ओव्हरला. बल्ली आहे अजून, ती ओव्हर महत्वाची असणार आहे. चांगला ड्राईव्ह केलाय, तिकडे मात्र फटका फसला आणि पहिला फटका, रनआउट होतोय. निखिल पाटील ठाणे परिसराचा खेळाडू, बल्लीच्या सोबतीला अलीकडच्या काळामध्ये अगदी चांगल्या स्थानकावरती बॅटिंग करायला आपल्याला पाहायला मिळाला, पण काही काळ त्याचा प्रवास इथे या मॅच दरम्यान आपण पाहिला. सेकंड थर्ड ओव्हरच्या बॉलला मात्र कुठेतरी माघारी जातोय. न्यू बॅटर जयेश नाईक, वरई परिसराचा खेळाडू, डावखुऱ्या शैलीचा त्याचा एक असलेला वेगळा अंदाज, फिल्डिंगचा त्याचा आपण पाहिलेला नेहमीच अधीरा सत्यविनायक कामोठे संघासाठी परफॉर्मन्स. बॅटिंग मार्क वरती आता मात्र कुठेतरी पुन्हा एकदा चांगल्या स्थानावरती पाठवले गेले. अजूनही उर्वरित बरेच बॉल आहेत. बल्ली सोबत केवळ आणि केवळ एक एक रन घेऊन पुढे जायचे. बल्ली काही ती जादू दाखवून देईल, पण तुम्हाला त्याच्या सोबतीला केवळ टिकून राहायचंय. महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण आयोजन आहे. एक देखणं असं आयोजन आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहतोय. सर्वांचंच लक्ष मात्र आजच्या दिवसाकडे असणार आहे. पहिला सामना आपण पाहिला, दुसऱ्या सामन्याकडे वळालोय. अजूनही आजच्या दिवसामधले अनेक सामने आपल्याला पाहायचे. ओहो, जबरदस्त, चांगला टायमिंग केला होता, चांगला ड्राईव्ह केला होता, बट मयूर आहेत लॉंग ऑफला. टिकून राहावं लागणार आहे, मॅचला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. धावसंख्या चांगली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते, आणखी त्या धावसंख्येला विस्तारित करावी लागणार आहे. एकेरी दुहेरी तिहेरी चौकार, मॅचची प्रगती करावी लागणार आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर निर्णय होतोय व्हाईट बॉल. बॅटरच्या ऑफ स्टंप पासून थोडासा बाहेर ठेवलाय टप्पा, व्हाईट बॉल. फटका फसलाय, डबल बॉक्स विकेट. जयेश नाईक माघारी. बॅटिंग करणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस एखादा सलामीचा बॅटर बॅटिंग करत असतो ना, त्याला केवळ आहे ना साथ महत्वाची असते. विकेट जर जातात ना तर लॉक होऊन जातो बॅटर. काल सूरज उपाध्यायची आपण बॅटिंग पाहिली, संघ पराभूत झाला. व्ही यंग पॅकर माझगाव 3 ओव्हरला 27 रन होते, पण विकेट मागोमाग विकेट ज्यावेळेस जाऊ लागले त्याच्यावर प्रेशर बनलं, काही करू शकला नाही आणि तो संघ मात्र कुठेतरी 5 षटका दरम्यान अगदी कमी धावांमध्ये आटोक्यात आला. शेवटच्या 12 बॉलमध्ये 5 ते 6 रनच आले. त्यामुळे तुम्हाला कुठेतरी कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. नो बॅटर जर आपण पाहिलं तर सुमित,
वरळी परिसराचा आणखी एक खेळाडू सुमितची देखील फिल्डिंग अधिर सत्यविनायक कामोटे या संघासाठी महत्वाची राहिली. बॅटिंग देखील ज्या स्थानावरती तो येतो ना त्या स्थानावरती त्याच्या बॅटिंगला खऱ्या अर्थाने अर्थ राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये आपण पाहिलंय खूप चपळ, चालाक आणि सेन्सिबल आणि शांत खेळाडू आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर हातामध्ये जातोय, कव्हर केलं जातंय. काहीच षटक हाताळत असताना पहिल्या ओव्हरच्या झालेल्या चुका इथे मात्र सुधारल्या जात आहेत. पण पॉवर प्ले महत्वाची आहे. फाईट बॉल एक्स्ट्रा देऊन चालणार नाहीये नितीन. मॅच तसं पाहता कुठेतरी आपण कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून बॉलिंग करताय. सेफ झाली आहे थोडीशी मॅच. पहिली इनिंग आहे पण धावसंख्येला कुठेतरी आपण थोडंसं कंट्रोल केलंय. बट एक्स्ट्रा देऊन थोडंसं मॅच मधील प्रवास तुम्ही बदलताय. 23 क्या बात आहे. आणि अर्थातच षटक समाप्ती होते. 3 षटक रन झालेत. 23 म्हणजे एकंदरीत 2 षटका दरम्यानची धावसंख्या होती 18 आणि 3 षटका दरम्यान आता 23 झालेत. पाच रन आलेत षटक दरम्यान. नितीनच्या 2 एक्स्ट्रा होते त्यामध्ये. जय भैरी रत्नागिरी आपण कॉन्टॅक्ट करायचे. रॉयल चेंबूर संघाचे संघनायक उपस्थित आहेत. जय भैरी आपण कॉन्टॅक्ट करायचे. इनिंग ब्रेकला टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन उपस्थित राहायचे इनिंग मध्ये. आजचा दिवस महत्वाचा आहे. आजचा दिवस सर्वांसाठी आनंददायी आहे. पुन्हा एकदा आणखी एक दिवस आपल्या भेटीसाठी आलाय. तीच क्रीडा स्पर्धा पण एक नवीन दिवस आहे. काही संघांचा पराभूत झालाय. काही संघ काल आणि परवाच्या दिवसामधले आपल्याला अजूनही पाहायला मिळतात. पण आजच्या दिवसामधली वाटचाल कोणा संघाची विजयाची कोणा संघाची पराभूत. अजूनही आपण ज्या षटकाची वाट पाहतोय, ज्या बॅटरकडनं अपेक्षा व्यक्त केली जाते, प्रत्येकाचाच आवडता बॅटर आहे. कारण बल्ली म्हटलं की बल्ली का बल्ला हे समीकरण झालंय. पण आता बल्लीने अजूनही त्या षटकाला कुठेतरी विचार केलेला नाहीये. मयूर येतोय षटक क्रमांक 4. पण इथे बल्लीसाठी पॉवर प्ले मॅटर करत नाही. इथे बल्लीसाठी बल्ली का बल्ला दाखवून देतोय. चौकार येतोय. 4 रन. जबरदस्त टायमिंग केलाय. 2 खेळाडू लॉंग ऑफला आहेत तरी देखील ते सर्कल भेदून कुठेतरी बाउंड्रीला मात्र स्पर्शून बॉल बाउंड्री लाईन बाहेर जातोय. चौकार. 4 रन. नितीन काहीसा उशिरा गेलाय असं शंका उपस्थित केली आहे त्या संघाच्या प्रत्येक खेळाडूने. थोडी स्पीड मध्ये कुठेतरी बॉलला कलेक्शन करता आलं असतं. क्या बात आहे. बल्ली 4 चौकार आपण पाहिलेत त्याचे. बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न. नो बॉलचा कॉल येतोय. बिफोर आफ्टर लाईन नो बॉल. मिडल लाईन नो बॉल. क्या बात आहे. सुनील जाधव सरांचं कौतुक आहे. अगदी डोळ्यावरती गॉगल आहे पण बारकाईने सर्व गोष्टी पडताळणी करतायत.
नाही, कौतुक आहे सर्वच पंचांचं. पहिला दिवस देखील खरंच पंचांचं कौतुक आहे. पहिल्या दिवशी काही निर्णय असे होते ना की सोडवणं म्हणजे आणि इथे पुन्हा एकदा चान्स घेतलाय. जबरदस्त बल्लीची बॅटिंग आवडत असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. काय सुपर बॅटिंग करतोय. महत्वाची मॅच आहे आणि महत्वाच्या मॅच मध्ये बल्लीचा परफॉर्मन्स होणं अपेक्षित आहे आणि आनंद देणार आहे. जबरदस्त 32 एक चांगली धावसंख्या रचली आहे. पॉवर प्ले घेतला नाहीये. त्यानंतर देखील बल्लीचे 2 चौकार आपल्याला चौथ्या षटकादरम्यान पाहायला मिळत आहेत. म्हणजे हा बल्ली पॉवर प्लेला काय धडाकेबाज बॅटिंग करेल हे देखील आपण पाहणार आहोत. नो डाऊट मॅन फ्रॉम गोवंडी बल्ली आकाश गुराव लक्ष वेधतोय, गर्दी करतोय या मैदानामध्ये. त्याच्या बॅटिंगमुळे गर्दी करतोय युट्यूब लाईव्ह वरती आणि त्याचे फॉलोवर वाढवतोय. वैयक्तिक देखील त्याचा फॅन फॉलोईंग आजच्या दिवसामध्ये अधिक मात्र वाढत चाललाय. फटका फसलाय. बल्ली आणखी काही काय शेवटची ओव्हर गरजेची होती पण इथे चान्स घेतला. बल्लीच्या बॅटिंगसाठी एकदा जोरदार डाव आला पाहिजे. जबरदस्त 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 काय बॅटिंग करून गेलाय. संघाचा खऱ्या अर्थाने महत्वाचा घटक आहे. एक कॅप्टन इनिंग खेळून जातो. कॅप्टन म्हणून जे संघावरती नेहमीच प्रत्येक संघाच्या कॅप्टनवरती जे काही प्रेशर असतं पण त्याच्यावरती ते प्रेशर आपल्याला कदापि पाहायला मिळत नाही. अफलातून बॅटिंग करतो. इंडिव्हिज्युअल 23 धावा आपण पाहिलं त्याच्या. जबरदस्त बॅटिंग केली आहे. 4 चौकार आहेत त्यामध्ये. 5 चौकार आहेत. सुनीलजी जाधव मुंबई पोलीस आणि खास या क्रीडा स्पर्धेचे लक्ष देऊन आहेत. त्यांच्या गॉगलमध्ये जादू आहे. सो एखादा मुंबईकर जेव्हा सिग्नल तोडतो तेव्हा मुंबई पोलीस थांबवतात. यावेळेला जर आपण पाहिला तर नो बॉल. सुनील जाधव सरांचं पुन्हा एकदा कौतुक आहे. पोलिसांची नजर ना खरंच अगदी तीक्ष्ण असते आणि क्रिकेटमध्ये तर ते उदाहरण दिलं जाते. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रावर पोलिसांची नजर कुठे काय घडतं याचा सर्व नेम असतो. सदोरक्षणाय खलनिग्रहणाय. इथे मात्र पुन्हा 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 ती नजर तोच निर्णय नो बॉल आणि तेच आमचे आवडते पंच सुनील जाधव सर. कौतुक आहे. आज खऱ्या अर्थाने आपला आयोजन समिती परिवार सुनील जाधव सरांवरती असं काही प्रेम व्यक्त करते की दुपारच्या जेवणाची गरजच नाहीये. या प्रेमानेच भूक भागली. आज खूप प्रेम आहे आपल्यावरती आपल्या आयोजन समिती परिवाराचं. हात दाखवा आणि आमचा कॅमेरा देखील कुठेतरी दाखवायचंय आमच्या संपूर्ण महाराष्ट्राला. रन झालेत. धावगती चांगली आहे. उच्चांक गाठलाय धावांचा. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर फिरकी घेतलाय तिकडे रन बनतोय. क्रिकेट हा सांघिक खेळ असतो. सर्वांचं योगदान महत्वाचं असतं पण एखादा बॅटर असतो एखादा बॉलर असतो ना तो कधी कधी त्या मॅचला पूर्ण घेऊन जातो आणि बनवून टाकतो. थोडं बाउंड्रीचे प्लेअर थोडं मागे या. जे आपले प्रेक्षक आहे मागे या. थोडं आपल्या आयोजन समितीकडनं विनंती आहे. तो तिकडे कोपऱ्यामध्ये जो उभा आहे ना मित्रा तुझा पाय आतमध्ये बाउंड्रीच्या बाहेर घे मित्रा. त्या पोलच्या बाजूला मित्रा बाहेर घे मागे. हा 38 झालेत. मनगटी वापर केलाय. प्रवीण आहेत. प्रवीण कनका सर्कल क्रिकेट खूप छान खेळतात. इथे देखील टायमिंगचं क्रिकेट आहे. अचूकतेचं क्रिकेट आहे. चालाकीचं क्रिकेट आहे. खेळावं लागणार आहे.
दरम्यानचा बॉल आपण पाहिलं तर मयूर लोखंडे चुकी करतोय. चुका चालणार नाहीये, चुका सुधारायच्या आहेत. पहिल्या दिवशी ठीक होतं, दुसऱ्या दिवशी ठीक होतं, पण महत्वाचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. एकेका चुकाला इथे मात्र आता क्षमा केली जाणार नाही. टॅप केलाय, सिंगल रन. फोर्टी 4 ओव्हर आणि 41 धावा. चांगली धावसंख्या आहे. अजूनही शेवटचं षटक आहे. इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहे. कॅप्टनने उपस्थित राहायचे या षटका दरम्यान. षटक समाप्ती झालं लगेच आपण उपस्थिती दाखवायची. जय भैरी रत्नागिरी. काल आपण स्मिथचा 41 स्मिथचा परफॉर्मन्स पाहिला. स्मिथने आम्हाला सांगितलं की आज ही क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी आम्हाला संधी मिळाली, आनंद होतोय. या क्रिकेटमध्ये कुठेतरी मला मॅन ऑफ द मॅच मिळाली. थोडं मला खेळत असताना आमच्या परिसराचं क्रिकेट आणि इथलं क्रिकेट थोडं वेगळं वाटलं, पण मजा आली. 2 तासाची केवळ झोप पूर्ण केली आणि मॅचला तो हजर झाला. कारण बराच दूरचा पल्ला गाठलाय, बरंच दूरहून रत्नागिरीहून इथे मात्र खेळण्यासाठी तो दाखल झालाय. मुंबईकर रत्नागिरी कोकणामध्ये जातो तो निसर्ग पाहायला, पण कोकणातला माणूस इथे आज आलाय तो मुंबईचं क्रिकेट खेळायला. क्या बात आहे. हे मुंबईचं आपलं अंडरआर्मचं क्रिकेट आवडतं क्रिकेट आहे. दिस इनिंग लास्ट ओव्हर पॉवर प्ले चॉईस. बॅटरने इथे मात्र चॉईस घेतलाय. सुमित आणि प्रवीण आहेत. विकेट जाऊ देईल काय चौकार? असलेली तटबंदी भेदून काढतील काय सुमित आणि प्रवीण? लॉंग ऑफला असलेला एक खेळाडू बाउंड्रीचे प्रत्येक दिशेने येणारे बॉलला थांबवेल काय, सावरेल काय? पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. महत्वाचं षटक आहे. वाढलेल्या धावसंख्येचा चढता क्रम घसरता करता येतोय काय? जितकी धावा आणखी कमी करता येईल. 41 धावा म्हटलं तर सेकंड इनिंगला आव्हान आहे मोठं, पण त्यात देखील कुठेतरी कमी धावा थांबवता येईल. थांबवणं महत्वाचं आहे. चांगला ड्राईव्ह लिएंडर आहेत. शॉर्ट सिलेक्शन चांगला आहे, ड्राईव्ह चांगला आहे, स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. लिएंडर आलाय, चपळ चालाक अंधेरी परिसराचा खेळाडू लिएंडर. यावेळेला पुन्हा एकदा मिडलला टॅप केलाय. कॉल कम्युनिकेशन चुकलं, फेकी केलाय, थ्रो दिला, स्ट्राईक एंडला विकेट आलाय, रनआउट होतोय माघारी जातील. आणखी एक विकेट. रन जर आपण पाहिले तर 42 अंकावरती. 4 बॉल शेवटचे बाकी आहेत. ऋतिक येतोय, न्यू बॅटर. अधीर सत्यविनायक कामोडे संघाची देखील मोठी स्टारकास्ट आहे. चांगले बॅटर आहेत. यंग टॅलेंटेड खेळाडूंना कुठेतरी चान्स दिला जातोय. बॅकफुटला टॅप केलाय. गरज आहे एका रनाची, गरज आहे सेन्सिबल क्रिकेटची. धावसंख्या आली आहे. केवळ असलेल्या उर्वरित बॉलला एक एक रन महत्वाचं आहे. पॉवर प्ले आहे, बट चान्स जरी नाही घेतला तरी एक रन महत्वाचा ठरतोय. हो, चांगला टायमिंग केलाय, चांगला बॉल ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला होता, बट पुन्हा आतमध्ये रिव्हर्स होतोय. सिंगल रन. Last 2 ball. This inning, this over. जबरदस्त जबरदस्त रनिंग 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 द बिटवीन. 2 रन अगदी कमी, अगदी जवळच्या बॉलवरती लेग बाईज 2 रन. काय रनिंग पाहायला मिळाली, चालाकी दाखवली, चपळाई दाखवली आहे. शेवटचा बॉल. ये है चौकार. क्या बात आहे. शेवटचा बॉल, टायमिंग प्रॉपर, अचूकतेचा मारा, जबरदस्त ड्राईव्ह. ऋतिकच्या बॅट मधून आलाय चौकार आणि 50 धावसंख्या झाली आहे या
क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वाधिक धावसंख्या रचणारा अधिराज सत्यविनायक कामोडे हा संघ मात्र ठरतोय. हॅलो, चला टॉस साठी जयभैरी रत्नागिरी आणि रॉयल चेंबूर कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. धन्यवाद. गौरवजी मयेकर यांना विनंती करेल की आपल्या तिथून टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी या. व्यासपीठावरती यायचंय जयभैरी रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. हा, आमचे अंपायर सेल्फी घेत आहेत. महत्वाच्या मॅच आपण टॉस करणार आहोत. सुनील जाधव. अरे जबरदस्त मॅच आहे. एका साईडला रॉयल चेंबूर घनश्याम शिंदे आणि एका साईडला जयभैरी रत्नागिरी आदित्य. गौरव मयेकर यांच्या हातून टॉस केला जाईल. कोण कॉल करतोय? घनश्याम कॉल करतोय. सो महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. काटा मराठी आणि आलाय छापा. आदित्य टॉस जिंकलाय. काय डिसिजन असेल आणि ही क्रीडा स्पर्धा आज तुम्ही क्वालिफाय होताय, कसं वाटतंय? सर्वप्रथम या एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्यास संधी मिळाली. एवढ्या मोठ्या बोलतो ट्रॅव्हल करून ना, त्यामुळे ठीक आहे चालेल. थोडा तो दचकला, बट डिसिजन काय असेल? बॅटिंग. बॅटिंग. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असणार. आदित्य रत्नागिरीचा संघ जयभैरी रत्नागिरी आणि आमच्या समोर घनश्याम शिंदे आहेत. म्हणजे मला असं वाटतं घनश्याम, किती वेळा तुम्ही देखील ही चैन मिळवलीस? माझ्या माहितीप्रमाणे मी 3दा चैन मिळवले. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. 3 वेळा या क्रीडा स्पर्धेच्या चैन मिळवले. मग किती कित्येक वर्ष क्रीडा स्पर्धा खेळतोय. म्हणजे 17-18 वर्ष घनश्यामनी पण हे क्रिकेट गाजवलं. नक्कीच ही क्रीडा स्पर्धा तुझ्यासाठी काय आहे आणि कशा प्रकारे या क्रीडा स्पर्धेकडे बघतोयस? ही क्रीडा स्पर्धा माझ्यासाठी तर म्हणजे एक वर्ल्ड कपच आहे. कारण की जी आपली वायगट्टा सुरुवात होण्याच्या अगोदरपासून सर्वांचं स्वप्न होतं की एक सिद्धी पेकर ही टुर्नामेंट आपण खेळलं पाहिजे. जे मी लहानपणी असताना ते टुर्नामेंट तेव्हापासून मी आजपर्यंत म्हणजे कंटिन्युअसली खेळतच आहे. त्याच्यामुळे की खूप मोठी अचिव्हमेंट आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. कारण की बऱ्याच टीम्सना की म्हणजे ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही खेळण्यासाठी आणि आजच्या प्लॅटफॉर्मनुसार सर्वांना ऑपॉर्च्युनिटी भेटते आणि ते लोक म्हणजे या टुर्नामेंटमध्ये पार्टिसिपेट करतायत, परफॉर्म करतायत. सो मला खरंच प्राऊड फील होतं की म्हणजे मी पण या एक टुर्नामेंटचा पार्ट आहे. नक्कीच. घनश्याम, एक लेजंडरी म्हणून यंग प्लेयर्सला काय सल्ला देशील या टुर्नामेंटच्या प्लॅटफॉर्मवरती? ॲक्च्युली पूर्वीचं क्रिकेट आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये खूप फरक आहे. पूर्वीच्या क्रिकेटमध्ये यूट्यूबच्या अगोदर की प्लेयर्स आपल्या टीमसोबतच असायचे, पण आता ग्लॅमर वाढलंय, यूट्यूब आलंय. त्याच्यानंतर असं झालंय की म्हणजे प्रत्येक प्लेअरला स्वतःला हायलाईट व्हायचं, ते आपल्या स्वतःच्या टीमला हायलाईट करायला बघत नाहीत. आणि ज्या टीममधून ते लोक म्हणजे परफॉर्म करून मोठे झालेत, पण ते त्या टीममुळे झालेले आहेत. ते इंडिव्हिज्युअली जरी चांगले खेळत असले तरी पण त्या टीमने त्यांना प्लॅटफॉर्म दिलाय, त्याच्यामुळे की ते दिसण्यात आले ते. सो मला त्यांना एवढं सांगायचं क्रिकेटच्या रिलेटेड की म्हणजे की तुम्ही पैसे कमवा, त्याच्यातला काही म्हणजे वावगा नाहीये, पण आपली टीम पकडून कमवा, हे माझं मेन उद्दिष्ट असेल. क्या बात आहे. खूप साऱ्या शुभेच्छा असतात घनश्याम. आणि रत्नागिरी संघ जो काल क्वालिफाय झाला, वाईल्ड कार्ड एंट्री घेतली, त्या संघाविषयी जरूर ऐकेल. त्यांनी सुद्धा खूप छान परफॉर्म केला आणि आतमध्ये खेळत असताना कोण छोटं कोण मोठं नसतं, त्याच्यामुळे जो चांगला खेळणार, ज्याचा दिवस चांगला असणार, तो चॅम्पियन होणार. क्या बात आहे. घनश्यामने शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगितलं की आतमध्ये खेळत असताना कोणी मोठं नाही क्रिकेटपेक्षा. आता दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. वळत दुसऱ्या डावाकडे रत्नागिरी जयभैरी रत्नागिरी संघाने टॉस जिंकून पहिला बॅटिंगचा निर्णय घेतला गेलाय. दुसऱ्या डावाकडे भलं मोठं टार्गेट पाठलाग करत आहे ज्युनियर सम्राट अंधेरी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. येस, थँक्यू सर. मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या इनिंगचा खेळ पाहिलात आपण, बल्ली का बल्ला पण पाहिला. नवी डाव, नवा गडी नवा राज्य अशाच म्हणावं लागणार आहे. बॉलर नेम धीरज. सलामीवीर बॅटर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावांचा पाठलाग करायचंय. पॉवर प्ले मध्येच जी काही धावसंख्या रचता येईल तिथेच मॅच तुमची बनेल.
खूप मोठं टार्गेट आहे. तदनंतर होणारी मॅच, एका बाजूला जय भैरी आणि एका बाजूला रॉयल चेंबूर. घनश्याम शिंदे एक अनुभवी लिजंड खेळाडू आहेत, पण क्रिकेटचा सन्मान करणारे खेळाडू आपण पाहिलेत. इथे चान्स घेतला पहिल्याच बॉलवरती. सुपर, जबरदस्त, चांगला टायमिंग केलाय. 4 रन सुरुवात होतीये. ओहो, जबरदस्त, पुन्हा एकदा आणखी एक अचूकतेचा मारा लॉंग ऑफला. हळूहळू, सावकाश. एक एक रन महत्वाचा आहे, त्यात तो चौकार होता. चौकार थांबवण्यासाठी दिलेले एफर्ट, संघासाठी दिलेले एफर्ट. हार्दिकचे एफर्ट चांगले होते. शेवटपर्यंत बॉल जाऊ नये याच्यासाठी त्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. चेक केला जातोय, निर्णय अजून झाला नाहीये, त्यामुळे थर्ड एम्पायर मागणी केली आहे. हॅलो बाबू सर. आणि येस, बाउंड्री येते. 4 रन. प्रयत्न केला, हार्दिकचं कौतुक आहे. बॉलवर शेवटपर्यंत त्याने मात्र कुठेतरी बॉलचा पाठलाग करत होता. बॉल थांबू शकला नाही. एक चालाकीचा आणखी स्ट्रोक पाहायला मिळाला. पॉवर प्ले मध्ये असे स्ट्रोक खूप महत्वाचे आहेत. पहिली पॉवर प्ले त्यामध्ये महत्वाची आहे, कारण कोणताही खेळाडू बाउंड्री लगत नसल्या कारणाने असे चान्स घ्यावे लागतात. 2 चौकार आलेत. मॅच आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी मॅच सोडणार नाहीयेत. पहिलीच ओव्हर आणि पहिल्याच 2 बॉलमध्ये 2 चौकार मात्र पाहायला मिळत आहेत. 51 धावांचा पाठलाग, एक मोठा संघर्ष वाट्याला आलाय. महत्वाची मॅच आहे, क्वालिफाय मॅच आहे. इथून पुढे कोणत्याही संघाला आवडणार नाहीये परतीचा प्रवास, पण एका संघाचा प्रवास परतीचा आणि एकाचा पुढे जाईल. त्याचबरोबर उपस्थित आहेत राजू डेकोरेटर्स. आपण कॉन्टॅक्ट करायचे राजू डेकोरेटर्स. एखादा कोणी आपला प्रतिनिधी असेल राजू डेकोरेटर, आपण कॉन्टॅक्ट करायचे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तरी ते व्हाईट बॉल येतोय. पहिली ओव्हर महत्वाची आहे. किती रन या ओव्हर मध्ये खेचता येतील. यावेळेला पुन्हा एकदा सलगचा दुसरा व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. 2 चौकारामुळे कुठेतरी गोलंदाजावरती हे प्रेशर बनताना पाहायला मिळते. पुन्हा तोच चान्स घेणार आहे काय, बॅटच्या रडार मध्ये येऊ नये, त्यामुळे कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न, बराच दूर जातोय पण बॉल. 10 रन झालेत. स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, बॅट काढा. प्रवीण कनका आहेत अर्थातच कीपरच्या भूमिकेमध्ये. झेल सावरलाय. पहिला झटका, पहिला विकेट. प्रवीणची विकेट जाते. न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर केसर सोनार येत आहेत. न्यू बॅटर केसर.
आणि केसरने देखील इथे चान्स घेतलाय. बॉल मात्र बाउंड्रीच्या दरम्यान जातो. हो हो, जबरदस्त फिल्डिंग पुन्हा एकदा हार्दिक आणि निखिल मात्र पाठलाग करत होते, पण हार्दिकने मात्र इथे वेल स्टॉप. जबरदस्त फिल्डिंग आपण पाहायला मिळालेत. काय बॉल थांबवलाय, 1-2 जे काही शक्य रन थांबवता आलेत ते थांबवलेत तिकडे. व्हेरी गुड. पण आमच्या आयोजन समिती परिवाराचा हा असलेला सुंदर असा बॅनर कुठेतरी त्याने डॅमेज केलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला केसर यांचा. दरम्यानचा बॉल इथे 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 एक्स्ट्रा एक्स्ट्रा एक्स्ट्रा, त्यामध्ये प्लस होणारी धाव. षटक अडचण वाढवतोय. +1 आहे व्हाईट बॉल आणि +1 रन. जर आपण पाहिलेत तर 14 रन झालेत. एक चांगली धावसंख्या आहे. मॅच जर आपण पाहिलेत तर 26 बॉल आणि 37 ही मॅच आहे. अक्षय मात्र एक मोठा खेळाडू. अगदीच पावसाळी क्रिकेट अक्षयने जबरदस्त सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये या खेळाडूची चर्चा झाली आहे. 6 बॉल आणि इथे मात्र कौतुक करत असता फटका फसतोय. माघारी जावं लागते अक्षय. पाच बॉल आपण पाहतोय. 14 रन. लिएंडर येतोय नवीन बॅटर. न्यू बॅटर लिएंडर येतोय. सलामीची पहिली जोडी मात्र माघारी पाठवली गेली प्रवीण आणि अक्षयला. 2 चौकार आलेत. धावसंख्या पुढे गेलीये, पण अजूनही मोठ्या धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. ओहो, इथे मात्र मिडॉनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मिडॉनला तैनात प्रवीण होते. बॉल थांबवलाय. वेल स्टॉप. कॅच होती पण थोडं डिफिकल्ट होतं. वेल स्टॉप. 1 ओव्हर आणि रन जर आपण पाहिलेत तर 14 रन झालेत. अजूनही 24 बॉल 37 धावा. 14 रन झालेत. आकाश गुरव नेक्स्ट ओव्हर. कॅप्टन आहेत संघाचे. बॅटिंग जबरदस्त केली आहे. बॉलिंग देखील करतायत. अष्टपैलू खेळाडू. मुंबईच्या अनेक क्रीडा स्पर्धा. मुंबई केवळ मुंबई नव्हे, मुंबई पुरता मर्यादित नाही राहिलाय. आकाश महाराष्ट्राच्या अनेक क्रीडा स्पर्धेसाठी नेहमीच चर्चेत राहिलाय. मोठमोठ्या पारितोषिकांचा मानकरी राहिलाय. वैयक्तिक पारितोषिकांचा मानकरी राहिलाय. दरम्यानचा बॉल इथे फेअर डिलिव्हर पाहायला मिळतोय. आतमध्ये कट केला हलकासा. स्लोवन पिच पद्धतीने पिचिंग करतोय, पण अचूकतेचे टप्पे पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर वेल बॉल. तिकडे अधीर सत्यविनायक कामोठे संघाचे सतीश शिंदे आपण देखील मॅच पाहत आहे. स्वागत आहे आपलं देखील. या संघाचे महत्व घटक आहेत. कुठेतरी त्या संघाला घेऊन आज विजय व्हावा ही अपेक्षा घेऊन आज दाखल झालेत. ड्राइव्ह केलाय. सिंगल रन येतोय. ओमकार मलाड संघ मात्र क्वालिफाय झाले सेमीफायनलच्या लढतीमध्ये. आणखी कोणता संघ सेमीफायनलच्या लढतीमध्ये क्वालिफाय होणार, त्यानंतर आणखी उर्वरित 4 संघांच्या मॅच आणि कोणते 2 संघ क्वालिफाय होणार. आजची लढत अतिशय महत्वाची आहे. स्विच हिट केलाय. सिंगल रन येतोय. लिएंडर बॉल टू बॉलच्या मॅच आहे ना. लिएंडर जबरदस्त खेळतात. एका दुसरं जर त्याच्यामध्ये 4 ते 5 रन जर वर असते
तर त्याच्यात देखील चान्स घेऊन लिएंडर मॅच कव्हर करतात. पण ही मॅच थोडीशी आणखी कठीण आहे, मॅच बनवावी लागेल. पण स्टेपआउट घेण्याचा प्रयत्न, नो बॉलचा कॉल, नो बॉल, फ्री हिट. नो बॉल, फ्री हिट वर चान्स घेत आहेत, बट बॉल पुन्हा ग्राउंड मध्येच आहे. पण टू गो. रन जर आपण पाहिले तर 18 रन झालेत. तसं पाहता पहिल्या इनिंगला 2 ओव्हरला 18 रन होते. अजूनही शेवटचा बॉल सेकंड इनिंगचा बाकी आहे, म्हणजे स्कोर चांगला चालू आहे. पण कुठेतरी काहीतरी चमत्कार घडवावा लागणार आहे. एखाद्या पॉवर प्ले मध्ये मॅचला बदलावं लागेल. ओहो, जबरदस्त. काय कट केलाय बॉल, काय व्हेरिएशन पाहायला मिळालंय, काय टप्पा पाहायला मिळालाय. वळणदार बॉल आतमध्ये वळण घेतोय, बॅटरला लॉक केलाय या शेवटच्या बॉलला. रन जर आपण पाहिले तर 2 ओव्हर आणि रन झालेत 18. पहिल्या इनिंगची आणि आत्ताची इनिंगची सेम समान सरासरी पाहायला मिळते. अजूनही 18 बॉल उर्वरित बाकी आहेत. 18 बॉल आणि गरज आहे 33. एक 18 बॉल 25 ची मॅच आपण म्हणू शकलो असतो की थोडीशी दोन्ही संघांकडे आहे. पण 18 बॉल 33 ची मॅच तसं पाहता अधिरा संघाकडे थोडी अधिक जास्त आहे. थर्ड ओव्हर, राहुल गोलंदाज. 18 बॉल अजूनही 33 धावांचा पाठलाग. अपील लाऊड अपील केली गेली, बट नो रिस्पॉन्स. अर्थातच नॉट आउट आहे. इथे मात्र स्टेप आउट घेण्याचा प्रयत्न, लिएंडर माघारी जावं लागतंय. मॅचला बनवणं कठीण झालंय. ज्युनियर सम्राट अंधेरी पहिल्या दिवसामध्ये 2 मॅच विजय होऊन आजच्या दिवसामध्ये दाखल झालेला. रविवारच्या दिवसामध्ये अधिरा सत्यविनायक कामोडे संघासमोरची फाईट करत असता काही अडचणी त्यांच्या वाट्याला आल्या. संघर्ष करतात, आव्हान मोठं आहे. महत्वाची क्रीडा स्पर्धा लक्ष वेधून घेतलंय. स्वप्न पूर्ण करायचे, कारण 1 वर्षभर वाट पाहावी लागणार आहे. स्वप्न अपूर्ण राहिलं तर अंडरआर्म क्रिकेट बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप, श्री भवानी माता सुवर्ण चषक, दादर शिंदेवाडी या परिसरामध्ये 43 वर्षांची परंपरा श्री सिद्धी सेवा मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज अंतिम दिवस क्रीडा स्पर्धेचा, रविवारचा दिवस. रविवारची सकाळ सुरुवात झाली आहे. पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखल झालेला ओमकार मलाड. दुसरी लढत आपण पाहतोय, काही क्षणात ती देखील लढत पूर्ण होईल आणि एक संघ क्वालिफाय होईल. चित्र स्पष्ट होईल. त्यातील काही अजून षटकांची मात्र उर्वरित बॉल बाकी आहेत. नेक्स्ट बॅटर स्ट्राईक एंड. लेग साइडला ड्राईव्ह केलाय, सिंगल रन कंप्लीट होईल. या विभागाचे भाग्य विधाते सन्माननीय आमदार ज्यांनी 2 दिवस या क्रीडा स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थिती दाखवली. शुभारंभ त्यांच्या माध्यमातून केला गेला. त्यांचं आणि सिद्धी बेकर संघाचं असलेलं नातं त्यांच्या शब्दामध्ये वर्णन केलं पहिल्या दिवसामध्ये. अर्थातच 90 टर्म विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार सन्माननीय कालिदास कोळंबकर साहेब, आपलं देखील आजच्या दिवसामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काल बराच मॅचचा आनंद घेतला. इथे मात्र लॉंग ऑफला ड्राईव्ह केला, फटका फसतोय. डबल बॉक्सचा फटका मात्र फसलाय आणि केसर सोनार माघारी. नवीन बॅटर नितीन. चला नंतर मॅच साठी रेडी राहायचे. दोन्ही संघांनी प्रॅक्टिस नॉट अलाउड
लगेच आपण क्रीडांगण गाठायचंय. एक महत्वाची लढत आणखी एक आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला जय भैरी रत्नागिरी आणि एका बाजूला रॉयल चेंबूर. जबरदस्त लढत असणार आहे. स्विच हिट केलाय, सिंगल रन. जय भैरी संघाकडे गोलंदाज चांगले आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रतिस्पर्धी संघ रॉयल चेंबूर या संघाच्या विरोधामध्ये त्यांच्या गोलंदाजीचा इथे मात्र आपल्याला गोलंदाजी आपल्याला अनुभवता येणार आहे. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर लेग मिस, व्हाईट बॉल. रन झालेत 20 फंड. शेवटचा बॉल अजूनही षटकाचा. 13 बॉल 30चा पाठलाग करायचंय. स्विच हिट केलाय, येस, सिंगल रन. 12 बॉल अजूनही 29 धावांचा पाठलाग. बॅटर चॉईस पॉवर प्ले. हार्दिक गोलंदाज. हार्दिकला चौकारांच्या हार्दिक शुभेच्छा देईल का बॅटर? नितीन आहेत, चान्स घ्यावा लागणार आहे. हेच ते षटक आहे. इथेच काही तो रिझल्ट कळेल, इथूनच काही तो कायापालट होईल. इथूनच जर भेटली तर कलाटणी आहे, इथूनच झालं तर कमबॅक आहे, नाहीतर परतीचा प्रवास वाटायला निश्चितच पाहायला मिळेल. 12 बॉल मोठी मॅच आहे. 29. दरम्यानचा पहिलाच बॉल जबरदस्त. काय मात्र बोल्ड आउट केलाय. मागून तिकडे मात्र बोल्ड आउट होताना पाहायला मिळतोय. काय टन पाहायला मिळतोय. कौतुक होतंय, चर्चा होते. हार्दिक पहिलाच बॉल इथे मात्र प्रफुल्लित करणारा बॉल पाहायला मिळालाय. अंडरआर्म क्रिकेटमध्ये असे गोलंदाज, असे टप्पे, असे वळणदार गोलंदाजी आज या क्षणाला पाहायला मिळणं खरंच आमचं देखील भाग्य आहे. कारण अंडरआर्म क्रिकेट इतकं फास्ट झालं की वेगवान पद्धतीने गोलंदाजी करणारे गोलंदाज प्रामुख्याने पाहायला मिळतात. पण पूर्वी जर आपण पाहिलं तर पूर्वीच्या दशकामध्ये, अर्थातच पूर्वीच्या कालावधीमध्ये काही गोलंदाज होते जे असे वळणदार गोलंदाजी, स्लोवर पद्धतीने गोलंदाजी, अचूक टप्पे त्यांचे पाहायला मिळायचे. त्यातीलच ही गोलंदाजी आपण अनुभवली. क्या बात आहे. आणखी एक विकेट येते, म्हणजे जवळपास चित्र स्पष्ट झालंय. अधीर सत्यविनायक कामोटे हे नाव मात्र आता पुन्हा एकदा आणखी एक पाऊल वर जातोय. पण ती औपचारिकता बाकी राहिली, कारण ज्युनियर सम्राट अंधेरी कमबॅक करणं थोडं कठीण आहे. हॅट्रिकचा बॉल आहे, संधी आहे. मयूर नी बॅटर. मयूरला चौकारांच्या मयूर पंख पसरावे लागतील, इकडे खोलावे लागतील. कठीण आहे, पाहूयात. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल, पण हॅट्रिक कायम असणार आहे. इथे जर आपण पाहिलं तर लेग साइडला फ्लिक केलाय. मयूरने सिद्धी क्रीडांगणाची माती मात्र कुठेतरी हाताला स्पर्शून घेतली, कारण ही माती देखील तो सुगंध हा दरवळत राहणारा वर्षभर खेळलेल्या क्रिकेटचा. इथे खेळण्याचा आनंद वेगळा असतो. इथे खेळण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते, भाग्य असतं प्रत्येकाचं. ज्यावेळेस या क्रीडा स्पर्धेला आपण हजेरी लावतो, खेळतो, चान्स मिळतो, कारण मुंबईचा बॉक्स क्रिकेटचा वर्ल्ड कप आपण खेळलोय, हा एक वेगळाच आनंद असणारे, अभिमान असणारे. खोलव्या टप्प्याचा बॉल येतोय, डॉट बॉल. कठीण आहे मॅच. आणि फेल डिलिव्हर, डॉट बॉल. 6 बॉल मॅच आहे.
सर्व्हिस, बरीच कठीण मॅच आहे. गोलंदाज नीरज. सो नेक्स्ट मॅच रॉयल चेंबूर आणि जय भैरी रत्नागिरी. रेडी राहायचे, क्रीडांगण गाठायचे, प्रॅक्टिस नॉट अलाउड. लगेच आपण मॅच कडे काही क्षणात ती देखील मॅच आपण सुरुवात करणार. आणि इथे मात्र कवर्सला हलकासा ड्राईव्ह केला निखिल पाटील आहेत. येतो डॉट बॉल, लास्ट 5 बॉल. एका बाजूला निर्णय राहतोय विजयाचा. मॅच फाईट होत नाहीये. एक 35-33 धावांची मॅच फाईट झाली असती. शेवटचे 4 बॉल विजयाचे बॉल. एक विजय महत्वाच्या लढतीमध्ये जाऊन दाखल होणारे संघ, अर्थातच सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन दाखल होणारे. एकाने जागा बनवली, दुसरा जागा बनवतोय, तिसरा संघ जागा बनवेल आणि चौथा देखील बनवेल. लेग साइडला हलकासा तिकडे मात्र क्लिक केलाय. सिंगल. पुन्हा एक सिंगल रन घेतला जातोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. विजय आणि विजय अधिरा सत्यविनायक कामोटे या संघाचं नाव इथे मात्र विजयाच्या माध्यमातून उल्लेख केला जाणार आहे. 2 बॉल नंतर त्यांचा विजय या व्यासपीठावरती त्या खेळाडूचा सन्मान, मॅन ऑफ द मॅच खेळाडूचा सन्मानित केला जाईल. कोण असणार आहे काही क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. शेवटचा बॉल पाहायचा अजूनही. आणि मॅच वरती नाव कोरलंय, विजय मिळवला गेलाय, अभिनंदन. महत्वाच्या लढतीमध्ये क्वालिफाय होत आहे, अर्थातच सेमीफायनलच्या लढतीमध्ये जाऊन पोहोचलेला आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याचा दुसरा संघ अधिरा सत्यविनायक कामोटे, बल्ली अँड कंपनी, आकाश गुराव. धन्यवाद. सन्मान केला जाईल. आपण ज्युनियर सम्राट अंधेरी संघ आपला प्रतिनिधी पाठवायचा, आपला सन्मान केला जाईल. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. अधिरा सत्यविनायक कामोटे संघाने जबरदस्त खेळ केला गेला. ज्युनियर सम्राट अंधेरी आपला प्रतिनिधी पाठवा, आपला एक सन्मान केला जाईल. वेल प्लेड, हार्ड लक. आपण पण चांगली फाईट केलात आणि शैलेशजी मसूरकर आमच्यासोबत चांगली स्कोरिंग करत होते आणि त्यांच्या हातातून हा सन्मान केला जाईल. याचे मयूर ज्युनियर सम्राट अंधेरीचा मात्र एक विशेष सन्मान केला जातो आहे. धन्यवाद. आणि त्यांच्या टीमचा एक सन्मान हे त्यांना सन्मान चिन्ह दिलं जात आहे. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने जबरदस्त बॅटिंग केली, जबरदस्त बॉलिंग केली, आकाश गुराव, प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. 14 चेंडूमध्ये 23 धावांची एक जबरदस्त इनिंग खेळली गेली. फोटोशूट केला जातो आहे. अधिरा सत्यविनायक कामोटे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. हा 2 मॅन ऑफ द मॅच चे प्लेयर मधोमध आहेत. एका साईडला सुशांत राणीम आणि सचिन शिंदे, त्यानंतर सेवाग, निखिल पाटील, ऋतिक, प्रवीण खनका, हार्दिक, धीरज, आकाश, जयेश नाईक, सुमित मोरे, अखिल, राहुल ठाकूर अशी एक स्टारकास्ट मात्र जाऊन पोहोचते सेमीफायनल मध्ये. प्लेअर ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी आकाश गुराव यायचे. बल्ली जबरदस्त बॅटिंग करत असताना 14 बॉलमध्ये 23 धावांची एक धुवाधार इनिंग खेळली गेली. बल्ली ऑन फायर. काय बॅटिंग केली बल्लीने. मला असं वाटलं त्याला सकाळी मस्त फ्राय मिसळ खाऊन आलाय, इकडे फेमस आहे. तडका मारून फ्राय मिसळ खाल्ली आणि जबरदस्त तडकेबाज बॅटिंग केली. बल्ली एकदा जोरदार टाळ्या वाजवत. 23 धावांची धुवाधार बॅटिंग
आकाश गुरव गोवंडी देवनार गावातून बिलॉंग करतात आणि जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना पुष्पा सो सतीश शिंदे यांच्याकडून एक कॅच प्राइज आहे. आणि आकाश काय बोलशील, काय बॅटिंग केली आहे, म्हणजे आज च्यवनप्राश खाऊनच आलाय. जबरदस्त बॅटिंग करत असताना कसं वाटतंय टीम सेमीफायनल मध्ये गेली आणि जे 50 रन्स तू प्लस केलेस म्हणजे टीमचे, काय बोलशील टीम सेमीफायनल मध्ये जाते? इम्पॉर्टंट होतं ही मॅच जरा बॅटिंग करायला मला, कारण की इम्पॉर्टंट मॅच होती, कारण की आजच्या 3 मॅचचं हे फायनल जाईपर्यंत तर ही पहिली मॅच खूप इम्पॉर्टंट होती आणि टीमनी पण चांगला सपोर्ट केला. नंतर सुमित ऋतिकनी पण चांगली बॅटिंग केली आणि जिंकलो, जरा मजा वाटली. क्या बात आहे, खूप साऱ्या शुभेच्छा. आकाशने सांगितलं की खूप महत्वाचा रोल होता की इकडे आम्हाला थोडं म्हणजे 3 मॅच ज्या आता सेमीफायनल लागणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप इक्वेशन वेगळं आहे की ज्या टीमचा स्कोर जास्त आहे ती टीम मात्र थोडीफार ॲव्हरेज वरती जाईल आणि त्यासाठी आकाशने सांगितलं की आम्हाला थोडं फाईट करायचं होतं आणि त्यामुळे जबरदस्त बॅटिंग केली. वळूया तिसऱ्या मॅचकडे. एक जबरदस्त मॅच आहे. एका साईडला आपण पाहिलं तर जय भैरी रत्नागिरी आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल चेंबूर. एका साईडला मुंबईकर आहेत, एका साईडला रत्नागिरी आहे, एका साईडला मुंबईचा वडापाव, एका साईडला रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. तुम्ही पाहत राहा श्री भवानी माता सुवर्ण चषक, अर्थातच सिद्धी पॅकर शिंदेवाडी दादर. धन्यवाद.